मित्रांनो, आज आपण पोहोचलो आहोत चाकूर येथे आणि आपण जाणार आहोत सध्याला चाकूर येथील तहसील कार्यालयामध्ये. चाकूर तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे कारण आपल्याकडे आहेत माहिती अधिकारचे 2 अर्ज. झाला असा विषय आहे की एक छोटंसं काम घेऊन मी चाकूरच्या तहसील कार्यालयामध्ये यापूर्वी पोहोचलो होतो. ते छोटंसं काम करण्यासाठी त्यांचा इगो नडला आणि आता सध्याला मी माहितीचा अधिकाराचा अर्ज, आता हे विषय मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु त्यांनी काम करण्यास नकार दिला. त्यानंतर मी माहिती अधिकाराचा अर्ज किंवा तक्रारी अर्ज एक घेऊन गेलो होतो. त्या दिवशी त्यांनी मला असं निदर्शनास आलं की त्यांनी सामूहिक सुट्टी घेतलेली आहे. आता खरोखरच सामूहिक सुट्टी घेतलेली होती का हे आपल्याला या माहिती अधिकारातून स्पष्ट होईल. तोपर्यंत त्यांना आरोप त्यांच्यावर आपल्याला लावता येत नाहीत. आता माहिती अधिकाराचे माहिती मिळाल्यानंतरच आपल्याला पुढची कारवाई करता येईल. तर चला, आता सध्याला आपण जाणार आहोत तहसील कार्यालयाला. तर आपण पोहोचलो आहोत चाकूर येथील तहसील कार्यालयाला. आता माझ्या मागं पाहू शकता तुम्ही तहसील कार्यालयाची बिल्डिंग वगैरे आहे. चला तर मग आता मधील अधिकारी काय करतात ते पाहूया. अर्ज तर आपल्या सोबत आहेत. आवक जावक कुठं आहे सर? तहसीलचं अर्ज दाखल करायचे होते. अर्ज दाखल करायचे होते पलीकडं का? आता कॅमेऱ्यामध्ये आपण एक माहिती पाहिलेली आहे आणि कॅमेऱ्याच्या नंतर मला अशी माहिती देण्यात आलेली आहे की सगळा तहसीलमधला जो कर्मचारी वर्ग आहे आणि अधिकारी वर्ग आहे ते सगळेजण कलेक्टर ऑफिसला त्यांच्या काय क्रीडा वगैरे स्पर्धा चालू आहेत आणि तिथं गेलेले आहेत. पण इथं तहसीलमध्ये कोणीच नाही. नागरिकांना आता ते खेळ महत्त्वाचे आहेत का नागरिकांची कामं महत्त्वाची आहेत हे तुम्ही ठरवायचं आहे. माझी आता ही 3री चक्कर आहे. 3ऱ्या चक्करमध्ये सुद्धा मला तहसीलदार साहेबांची भेट झाली नाही. मागच मी 1 महिना अगोदर आलो होतो आणि फक्त 2 कर्मचारी आहेत तहसीलमध्ये आणि ते पण त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत. आता मार्च चालू आहे. शैक्षणिक डॉक्युमेंट वगैरे काढण्यासाठी भरपूर लोक येत आहेत, जात आहेत. त्यांचं उत्पन्न वगैरे आता ह्यावर आर्थिक वर्षात संपणार आहेत आणि गरजेचं पण आहे. आणि ह्यानंतर जर आता सध्याला जर उत्पन्न काढलं तर 31 मार्चपर्यंत संपून जात आहे. मग त्याच्यासाठी लोकांची धावपळ चालू आहे. त्यामध्ये प्रशासकीय अधिकारी कोणीच नाहीत आणि आता दाद मागण्यासारखे सुद्धा कर्मचारी किंवा अधिकारी आता सध्याला आम्हाला भेटले नाहीत.